नमस्कार मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे फोटोशॉप विषयी। फोटोशॉपमध्ये तुम्ही तुमच्या नॉर्मल फोटोला अशा प्रकारे ब्लर इफेक्ट देऊ शकता, म्हणजे बॅकग्राऊंडला ब्लर इफेक्टमध्ये कन्वर्ट करू शकता। त्यासाठी तुम्हाला फोटोशॉप ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। ओपन केल्यावर फोटो ॲड करायचे आहे। फोटो ॲड केल्यावर शॉर्टकटचा वापर करायचा आहे, कंट्रोल-J दाबायचं आहे। कंट्रोल-J दाबल्याने एक डुप्लिकेट लेयर क्रिएट होतो इकडं अशा पद्धतीने। त्यानंतर डुप्लिकेट लेअरवाले जे लेयर आहे त्याला सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर तुम्हाला इकडं फिल्टरमध्ये जायचं आहे, कॅमेरा रॉ फिल्टरवाले जे ऑप्शन आहे त्याला सिलेक्ट करायचं आहे। तर अशा प्रकारचा एक इंटरफेस येतो। त्यानंतर इकडं खूप सारे ऑप्शन आहे, लाइटिंग, कलर, इफेक्ट। तर इकडं तुम्हाला लेन्स ब्लरवाल्या ऑप्शनमध्ये जायचं आहे, ठीक आहे। लेन्स ब्लरवाल्या ऑप्शनवरती गेल्यावर इकडं तुम्हाला एक ऑप्शन भेटेल अप्लायचं। या ऑप्शनला तुम्हाला चेक मार्क करायचं आहे। त्यानंतर इकडं बघा लोडिंग होत आहे। हे फोटोशॉप काय करतं, आपला जो बॅकग्राऊंड असतो फोटोचा त्याला ॲटोमॅटिक डिटेक्ट करतं आणि सिलेक्शन करतं फोटोचा। तर इकडं बघा लोडिंग होते, इथं थोडासा वेट करायचं आहे, म्हणजे थांबायचं आहे। हा फोटोशॉप लेटेस्ट व्हर्जन आहे। हे जे ब्लर करायचे जे ऑप्शन आहे ते फोटोशॉप लेटेस्ट व्हर्जनमध्येच आहे, त्यामुळे तुम्हाला लेटेस्ट व्हर्जन डाउनलोड करायचं आहे। तर पाहू शकता तुमच्या फोटोमध्ये ब्लर इफेक्ट आलेला आहे। पाहू, मी झूम करून दाखवतो बघा। आता जर तुम्हाला अजून जास्त ब्लर करायचं आहे तर इथं ब्लर अमाऊंट जे आहे त्याला वाढवायचं आहे। जेवढं तुम्ही वाढवणार तेवढा जास्त ब्लर इफेक्ट तुमच्या फोटोमध्ये ॲड होणार। पाहू शकता आता या 100% ब्लर झालेला आहे। आता बघा इथं मी तुम्हाला कमी करून दाखवतो, म्हणजे तुम्हाला समजेल। जेवढं मी कमी करतोय तेवढा ब्लर इफेक्ट कमी होतोय, आणि जेवढा वाढवतोय तेवढा ब्लर इफेक्ट जास्त होतोय। तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या फोटोशॉपमध्ये तुमच्या कोणत्याही फोटोला सिलेक्ट करून 1 क्लिकमध्ये एकदम प्रोफेशनल ब्लर इफेक्ट तुम्ही देऊ शकता। तर मित्रांनो, तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।